प्रकरणाची सुनावणी दखल घेतलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला पोलिसांनी अनुमती फक्त एका दिवसाची दिली होती, आज एक दिवस जास्तीचा आहे। आणि त्याशिवाय साहेब राष्ट्रीय यांनी आज सायंकाळी 6 वाजता जाण्याचे सांगितले आणि पोलीस आयुक्तांना उद्या 11 वाजता कंप्लेंट रिपोर्ट कोर्टासमोर द्यायचा आहे असं म्हटलेलं आहे। आणि व्हॉट्सअप कुठल्याही सोशल मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी कोर्टाने पोलिसांना सांगितलं। आतापर्यंत कुठल्याही नोटीसवालीने कुठलीही माहिती नाही, जेव्हा आमच्या हाती येईल तेव्हा आम्ही विचार करू। असं जर कोर्टाने म्हटलं असेल तर त्यावर आपली भूमिका काय असेल? माझं काय जे म्हटलं असेल त्याच्यात ते आलं तेव्हा पाहू। कोर्टाचं म्हणणं किती महत्वाचं आहे तुमच्या लोकन्यायालय आहे, हे न्यायालय आहे, हे लोकन्यायालय कोर्टाच्या निर्णयाचा तुम्ही आदर करणार आहे का? वो कोर्टाच्या निर्णयाचा आदर क्या म्हणणं है? ये लोकन्यायालय है, लोक ठरवा। हिंदी में बताइए बच्चों को जिस तरीके से अगर सच है क्या झूठ है मुझे पता नहीं, हमारे पास कोई अभी तक कागज आया नहीं। अगर आ भी गया तो हम लोक न्यायालय के सामने नहीं पूरी की जाती और तेजी से होगा और ताकत से। और क्या आपने और क्या क्या करूँ? सरकार तो 2 राज्यों 4 वाजता वाट पाहायची आम्हाला सवय नाही। कधीपर्यंत येणार काय बोलणार काय भूमिका असणार आहे? वाट नाही पाहणार आहे त्यांचं काय भूमिका असणार आहे? पुढे काय भूमिका असणार आहे भाऊ? तुम्ही आज आंदोलन थांबवलं, तुमचं रेल्वेकडे जाणार होते ते थांबवलं, सरकारच्या शब्दावर थांबवलं। पुन्हा उद्याचा प्लॅन आम्ही सकाळी जाहीर करू आणि तो अतिशय आक्रमक असेल। सरकारला नवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अशी माहिती एअरपोर्ट आहे दोन्ही राज्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झाली तर काही होऊ शकते? काय चर्चा झाल्यानंतर बोलू। हिंदी में फिर से एक बार बता दीजिए, बीच में डिस्टर्ब हो गया। क्या बताना? हाईकोर्ट ने जिस तरीके से आदेश दिया है, हाईकोर्ट का कागज हमारे पास नहीं है, क्या आदेश है, किस तरह से बोला है, ये हमारे पास कुछ नहीं है। आया तो भी वो न्यायालय है, उनका आदर तो करेंगे, लेकिन लोक न्यायालय के हिसाब से चलेंगे। न्यायालयाचा आदेशाचं पालन करण्यासाठी पोलीसही खाली करा आम्ही खाली एक दिवस जास्तीचा झाला, अनुमती एकाच दिवसाची होती। तुम्हाला असं वाटतं की उल्लंघन झालं? आम्ही जे आमच्या हाती कागद आला। बच्चों हिंदी में जानना चाहेंगे, इनकी परमिशन की आपको पुलिस ने पुलिस भाजपा झंडा दे दो। थैंक यू। के आदेश का आह्वान नहीं करेंगे, लेकिन हम जनता के हित में नहीं हुआ है। न्यायालय का आदर करके कोई अपमानित नहीं करता, लेकिन मुझे लोगों ने खड़ा किया है। लोग अगर बोलेंगे खड़ा रहना है तो खड़ा रहेंगे। बहुत चालू है क्या कार्रवाई करेंगे प्रशासन, कार्रवाई करेंगे। सरकार को पूछो आपको दान दीजिए, उसके घर जाकर उसको ना बोला हमने बात नहीं की। इस तरह से सामने आएंगे तो हम उससे दूर जाना और ज्यादा ताकत से हम उससे भी मजबूत से सामने आएंगे। का हम कोई अवमान नहीं करेंगे, लेकिन ये लोक न्यायालय है, लोक न्यायालय से बताएंगे, लोक न्यायालय से
सकते हैं में उपजाऊ या सुगाव के सामने ये हमारे लोग उसकी बात करते हैं। 5 वाजता आणि 5 वाजता आदेश येतोय 2 मिनिटं थांबा नाही आपण आणि मला वाटतं सरकारच्या हिशोबानं असे काही निर्णय होते की का अशा प्रकारची भीती आता वाटायला लागली आहे आणि मला वाटते कोर्टाचा आदेश असतो आहे तर आपण काय करायचं सांगा बरं इथे काय करायचं ते काय करायचं आता लोक न्यायालय आणि विधी न्यायालय त्या दोघांचा हा संघर्ष आहे। आम्ही कोर्टाचा अवमान करणार नाही पण जनतेचा मान ठेवल्याशिवाय देशात 2 जवान राहते, एक बॉर्डरवर सेवा करते आणि इथं बसलेले एक जवान आहे का नाही तुम्ही जवान म्हणून सांगतो हम फौजियों के दिल में अरमान होते हैं, हम फौजियों के दिल में अरमान होते सारा जहां बेगान होते, हम फौजियों के दिल में अरमान होते सारा जहां बेगान होते, हमको क्या हसीना मार पाएंगी, हम तो गोलियों के निशान होते। भारत माता की, भारत माता की, तुम आगे बढ़ो। कोर्टाचा आदेश आपल्यापर्यंत अजून आलेला नाही। ठीक आहे, आदेश आला तेव्हा पाहू आणि आम्ही कोर्टाचा अवमान करणारे लोक नाही आहे आणि संविधान मानणारे लोक आहे। पण कदाचित न्यायालयाने असं वाटू शकते आणि न्यायालयातले बसणारे न्यायाधीश न्यायालयाच्या न्यायाधीशानं ह्या जर निर्णय दिला असेल तर कदाचित त्यांना राज्यघटना बरोबर वाचली नसेल। राज्यघटनेतलं पहिलंच वाक्य आहे वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आम्ही मालक आहे आणि या देशाच्या संविधानानं या देशाची संसद, या देशाचं सुप्रीम कोर्ट, या देशाचे हायकोर्ट पैदा केले। आम्ही मालक आहे वी द पीपल, आम्ही भारताचे लोक, हे पहिलं वाक्य या देशाच्या न्यायाधीशानं वाचून यावं एवढंच काम केलं। या ठिकाणी जे हायकोर्टाचे आदेश आलेले आहेत, हायकोर्टामध्ये कोण गेलं कसं गेलं काही माहित नाही, परंतु या सरकारला आणि या हायकोर्टाला आम्ही एक शेतकऱ्याच्या वतीनं सांगतो आमचं हायकोर्ट या ठिकाणी बच्चू कडू बसलेले आहे। या हायकोर्टाचा निर्णय होणार नाही तोपर्यंत ही जागा काय हे देवेंद्र फडणवीसांचा देवगिरी किल्ला सुद्धा सोडणार नाही। आम्ही काय आतंकवादी आहो काय? आम्ही आमच्या हक्काचं मागतोय। लाडकी बहीण मागायला कोणी गेलं नव्हतं, समृद्धी महामार्ग मागायला कोणी गेलं नव्हतं, शक्तीपीठ महामार्ग मागायला कोणी गेलं नव्हतं। आज आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी मागायला या ठिकाणी बसलोय। जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही सांगत होते शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू, कोणी मागायला गेलं होतं का फडणवीसच्या घरी? अरे तुम्हाला आमच्या मत पाहिजे होते म्हणून 7-12 कोरा करू म्हणणाऱ्या फडणवीस अरे तुझ्या अंगणात आम्ही येऊन बसलो। आम्ही इकून तिकून निरोप काय पाठवता? हायकोर्ट कोणाच्या दाराखाली चालते आम्हाला माहित आहे, हायकोर्ट कोणाच्या पदराखाली लपते आम्हाला माहित आहे। ते आमच्या अमरावतीचे नाच गाणं करणारे राणा कंपनी बच्चू भाऊवर बोलते, मातोश्रीवर झाले, मातोश्रीवर म्हणते आम्ही हनुमान चालीसा म्हणाले जातो। अरे लोक ही नाच गाणं करणाऱ्या राणा परिवारानं शेतकऱ्यांसाठी बच्चू भाऊ सोबत मैदानात उतरावं, आम्ही तुमचा सन्मानानं या ठिकाणी सन्मान करू। आणि शेतकऱ्यांची काय परिस्थिती सांगा सरकडे हम
शेतकऱ्याच्या रोज काय शेतकरी वापरते रोज हे सरकार माय बापाचा खूप करते हे तर काय चला बोलायला तयार नाही हाँ भी भरते हैं तो बंगाल हो जाते हैं चर्चा नहीं होते चर्चा जरूर होती त्याच्यानंतर जो माय शेतकरी माग त्याला फक्त घोटाने शेतकरी पुढे घेतलं पाहिजे हे सांगतो आणि जाताना बघते ना सोयाबीनची हवा 1000 आम्ही 1 क्विंटल सोयाबीनचा बाजार घेऊन घ्यायचो 1 तोळा सोनं आजीसाठी वाटत होता किती 1 तोळा काय भाव सोन्याचे 16 तुमच्या एकाचा आकडा ठरवले तर तुमचं सुद्धा कर्ज दूर समज येते हे समजल्यानंतर काय भाऊ आम्हाला एकरी 1000 खर्चाला 20,000 रुपये आणले माझे घर सांगा हिंदुस्तान घटाचा दूर येत होता किती मोठं काय काही करत नाही आज आम्हाला शेतकऱ्यापर्यंत काही व्हावं लागेल जास्त फक्त जाता भगत सिंगच्या बाबतीत तुम्हाला सांगता मी थांबतो ज्यावेळी भगत सिंग संत गाडगे बाबा या भावांना युगपर्यंत त्यांना वंद करून तुमच्या जोरदार कार्याचा गजरा मोलाचा मुद्रा करतो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सिंह जंगलचा राजा आणि सिंह जंगलची महाराणी बघा सिंहचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगतो हे सिंह आपल्या पिकांना आपल्या बचावांना जन्म क्षणापासून आपली नार पावते आणि 4-5 पर्यंत बघते त्या पिलाला मिळत नाही त्याला सुलभ नाही ते वृत्ताच्या जन्म जे आपल्याला आधार द्यावा ते आपली जन्मदाती माय 4-5 पालांतर बघते एखाद्या फुलंदा सिंहकडे बघते आई आई बचाव तुझे आम्हाला बघते नाही आम्हाला तुझ्या त्या सिंहला बाजार फुटत नाही आणि बराच वेळ झाल्यानंतर एखादं बछडं कुठे उघडण्याची कोशिश करते पहिले पाहून टाकते दुसरं पाहून टाकते तिसरं पाहून टाकते आणि ते टाकत त्या सिंहने बसते पण एखादं बघत असते ते बरोबर बघते तर त्याला सिंहाची माया आहे मला सोबत आणि बऱ्याच रेट झाल्यानंतर त्या सिंहच्या लक्षात येते हा बछडा हा पुन्हा आपल्याकडे येऊ शकत नाही सिंह उठून राहते पुण्याच्या दिशेला फार टाकते आणि स्वतः जन्माला होणाऱ्या पुण्याचा मेंढीचा घोर घेते हे जगातली पहिली आहे जे स्वतः जन्माला होणाऱ्या पुण्याचा मेंढीचा घोर घेते तो तिने असं का केलं तिने सांगितलं आधी तिने सांगितलं सिंहाचा बचाव नंबर आहे जगण्याचा अधिकार नाही कारण सिंहाचे वगैरे जगतात सिंहासाठी आणि मरतात त्याची सिंहासाठी 54 वर्षापूर्वी इंग्रजांच्या सिंहाच्या पोटी एक सिंह जन्माला त्या सिंहाचा नेतृत्वामध्ये जेव्हा जनसाधारण शेतकऱ्यांना एका तुम्ही स्वतः टाळ्या झाला पाहिजे
शेतकरी दारू करायचं आमच्या बाबाचा करावा की साधी आपण हौगा कोणाची आहोत हे सांगून आलो घाबरा तुम्ही याच्यानंतर तो कोणी आमदार असो कोणी मंत्री असो कोणी खासदार असो अधिकारी आमदार खासदार रट्टावले गेल्या पाहिजे ठोकले गेले पाहिजे शेतकऱ्या परवा समज पाहिजे हम हमारे गाँव जो है हमको व्यक्त रहेगा वो हमारी योजना से ठगे नहीं जाएगा लेकिन लोग खा चुके हैं अपनी आजादी को हम हर खेत बता सकते हैं सर बता सकते हैं लेकिन सर चुका सकते नहीं